गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण परत भेटलोय दुसऱ्या क्लाससाठी. आज आपण पुढचा क्लास करणार आहोत. मागच्या वेळेला आपण आता ह्या चक्रांची माहिती करून घेतोय. तर आज आता आपण खालून दुसरं चक्र. मागच्या क्लासमध्ये आपण पहिलं चक्र शिकलो, माहिती करून घेतली. शिकलोपेक्षा माहिती करून घेतली. ते होतं मूलाधार चक्र, रूट चक्र. आज त्याच्यावरचं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्रालाच सेक्रेल चक्र असंही म्हणतात. हे ऑरेंज रंगाचं असतं. तर आपल्या प्राणमय कोश जो असतो त्याच्यामध्ये ही सगळी चक्र असतात. त्याच्यातलं आता हे 2 नंबरचं चक्र, हे आपल्या बेंबीच्या खाली म्हणजे आपल्या ओटीपोटाच्या इथे, तिथे हे चक्र असतं, वास करतं. वॉटर एलिमेंट मध्ये असतं. त्यामुळे ह्या चक्राचं महत्व म्हणजे आपल्याला कसं म्हणता येईल, सृजनात्मकता, क्रिएटिव्हिटी, ज्ञान, श्रद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती या चक्रामुळे आपल्याला होते. म्हणजे भौतिक ह्याच्यात बघितलं म्हणजे आपण मूलाधार चक्रात कसं बघितलं तर आपण खातोय, एखादी ऍक्शन करतोय की हे खातोय, ऍक्शन जी चालली आहे खाणं, ह्याला हे म्हणतं मूलाधार चक्र काम करतं. आणि ते खाल्ल्यानंतर त्याची चव, ते कसं आहे, खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, हे जे समजतं, ही जी जाणीव होते, ही जी भावना निर्माण होते, आपल्या मेंदूपर्यंत पोचते, ते काम हे स्वादिष्ठान चक्र करतं. मग ते कशातलंही असू दे, खाण्यातलं असू दे, कुठलं पेय पिण्यात असू दे, किंवा कपडे घालण्यात असू दे. एखादं आपण ड्रेस, साडी अंगावरती टाकली तर त्याचा जो स्पर्श होतो आणि त्याच्यातून येणारी जी भावना आहे, मऊपणा, खरखरीतपणा, किंवा ते अंगाला बरोबर नाही वाटत आहे, ही जी जाणीव होते ती या स्वादिष्ठान चक्रामुळे आपल्याला होत असते. नुसतं घालणं किंवा ऍक्शन होते ती मूलाधार चक्रामुळे घडते, की आपल्याला हे छान घालावंसं वाटतंय, हे आज घेऊया, हे कपडे घेऊया, पण ते घालून त्याच्यातून जी भावना मिळते, जो आनंद मिळतो, किंवा एखादं आवडत नाही, ही जी मनातली भावना आहे ती सगळी या स्वादिष्ठान चक्रामुळे आपल्याला माहिती होते. नाही तर मग हे चक्र जर काम करत नसेल तर आपल्याला ह्या कोणत्याच भावना निर्माण नाही होणार. आपण नुसतं जगत राहू की नाही, करायचंय म्हणून करायचंय, हा आता 12 वाजले म्हणून जबरदस्ती जेवायचंय, 2 वाजले चला हे काम करूया, ही नुसती क्रिया केली जाईल. जर त्याच्यातून आपल्याला आनंद हवा असेल, त्याच्यातून रस हवा असेल, तर मग त्याच्यासाठी स्वादिष्ठान चक्र हे काम करता असलेलं पाहिजे, ते सतत चालू राहिलं पाहिजे. म्हणून आपण त्याचं मेडिटेशन, त्याच्यावरती काम केलं पाहिजे, की ह्या भावना, हा आनंद आपण सतत कसा मिळवत राहू, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आत्म्याचा पण जो आनंद मिळवू शकतो, आत्मशक्तीचा, तो पण ह्याच चक्रामुळे अनुभवू शकतो. कारण आपण जेव्हा आनंद देऊ तेव्हा आपल्या आत्म्याला पण कुठेतरी एक आनंद जाणवेल, की हा, हे आपल्याला खरंच करायचं होतं मनापासून. आपल्याला बऱ्याचदा ह्या गोष्टी माहिती नसतात की आपल्याला हे करायचंय नाही करायचंय, पण ते कुठेतरी आपल्या आत्म्याला माहिती असतं की आपण ह्या जन्मात हे उपभोगायला आलोय, हा आनंद घ्यायला आलोय, हा पदार्थ मला खाऊन त्याचा आनंद घ्यायचा होता. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला खरंच आतून असा आनंद वाटतो की हा, आनंद येतोय खरा, मिळतोय खरा, ही जी भावना आहे, ह्या भावनेमुळे आपण आत्म्याला पण तृप्त करू शकतो. त्यामुळे स्वादिष्ठान चक्र हे खूप महत्वाचं चक्र आहे. जसं मूलाधार आहेच आहे, पण हे भावनांसाठी महत्वाचं चक्र आहे. म्हणजे हे तुम्ही बॅलन्स ठेवलं तर तुम्ही कुठलीही क्रिएटिव्हिटी करू शकता. म्हणजे तुमच्या मनात आलं आज काहीतरी कविता लिहायची आहे, एखादा लेख लिहायचा आहे, काहीतरी माहिती लिहायची आहे. म्हणजे आता मुलांमध्ये पण तुम्ही बघाल तर क्रिएटिव्हिटी निर्माण करायची, तर ती क्रिएटिव्हिटी हा जो प्रकार असतो ती या स्वादिष्ठान चक्रामुळे मिळते. की मुलांना काहीतरी चित्रकला, हस्तकला, ह्या ज्या कला येतात शाळेमध्ये घेतल्याच जातात, पण त्याच्यातली जी गोडी निर्माण होणं, तर ती गोडी निर्माण होण्यासाठी पण ह्याचं ध्यान केलं तर ती गोडी त्यांच्या अंगात जास्त निर्माण होईल. आणि ती केली त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यामुळे
आपल्याला तृप्तता वाटते, तशीच त्या मुलांना पण ती वाटेल. नाही तर मग नुसतेच खेळतात. म्हणून होतं ना, की काही काही जणांना एखादा खेळ आवडतो, एखाद्या मुलाला चेस आवडतं, एखाद्या मुलाला कॅरम मध्ये खूप रस असतो. तर ते हे जे आनंद मिळायचे त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी येतात, त्या या स्वादिष्टान चक्रामुळेच येतात, की त्याला खूप क्रिकेट खेळावंसं वाटतं, एखाद्याला खूप फुटबॉल खेळावासा वाटतो, कॅरम. एखादं मूल सतत नाही मला चित्रच काढायचंय. मग ते भले त्याला काढता येऊ दे, समोरचं बघून जमू दे, नाही जमू दे, तो त्याचा त्याचा प्रयत्न करत राहतो. पण तो जो प्रयत्न करून त्याच्यातून जो आनंद मिळवतो, त्याच्याचमुळे ते स्वादिष्टान चक्र सतत चालू राहतं आणि त्याची ताकद वाढत राहते. त्या स्वादिष्टान चक्राची ऊर्जा वाढवतं ते मूल. किंवा आपण पण रोजच्या कामात भले अगदी असंच नाही की तुम्हाला कला आलीच पाहिजे. फक्त चित्रकला, हस्तकला ह्याच कला आहेत असं नाही. तुम्ही स्वयंपाक करताना पण आनंदाने एखादी गोष्ट केलीत, कुठलंही काम करताना, नोकरी करत असाल, नसाल, घरातली कामं करताय, मग एखादा कप्पा लावताना, घरातली गृहिणी असेल, ती कप्पा लावतीये, ती पण ज्या आनंदाने तो कप्पा लावते, घरातल्या वस्तू नीट ठेवते, स्वयंपाक आनंदाने करते आणि तो जो तिच्यातला उतरलेला त्याच्यात आनंद असतो, त्याच्यामुळे सगळं घर तृप्त होतं. ही जी भावना आहे, ही पण स्वादिष्टान चक्राचीच ऊर्जा वाढवण्यासाठी होणाऱ्या घटना आहेत ह्या. त्यामुळे ह्यासाठी आपण सतत आनंदी राहून कुठल्याही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे नाही, कंटाळा आलाय आज, पण केलंच पाहिजे काम म्हणून करायचं. असं न करता तुम्ही खरंच त्याच्यात आनंद मिळतोय का? चिडचिड होत नाहीये ना? शांत मन ठेवा. त्यासाठी कुठलंही काम करायच्या आधी तुम्ही 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. ध्यान करा. भले म्युझिक लागो न लागो, पण डोळे मिटून शांत व्हा, की आपली कुठेही चिडचिड होत नाही ना? आपल्याला खरंच आनंद मिळतोय का ही गोष्ट करून? ह्याचा विचार करा रोज. हे तुम्ही जर करायला लागाल, तर तुमचं स्वादिष्टान चक्र आहे, ते पण तुम्हाला समजेल, की त्याची ऊर्जा वाढतीये, नाही वाढतीये. हे समजायला तुम्हाला मदत होईल. त्यासाठी तुम्ही सकाळी उठून 5 मिनिटं डोळे मिटून बसा आणि पहिले सगळ्या देवी देवतांना किंवा तुम्ही ज्या देवाला मानताय त्याला डोळे मिटून शांतपणे सांगा, की आजचा माझा जो दिवसभराचा दिनक्रम असणार आहे, त्याच्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे किंवा काय करायला हवंय. भले तुम्हाला उत्तर लगेच येणार नाही, महिना जाईल, 2 महिने जातील, पण तुम्हाला कुठेतरी त्याचा एक मेसेज मिळेल. हे तुम्ही विचारा, की मी आज काय करणं गरजेचं आहे, माझ्यासाठी आज काय करायला हवंय, म्हणजे माझ्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आज काय करणं गरजेचं आहे, हे तुम्ही विचाराल, मन शांत ठेवाल, तर तुम्हालाच आणखीन ते गोष्टी समजण्यामध्ये, करण्यामध्ये आनंद मिळत जाईल. आणि हा जो आनंद तुम्हाला जेव्हा दिवसभर मिळेल, की समजा तुम्हाला उत्तर आलं, की आज दिवसभर पूर्ण शांत राहायचंय, तर मग कोणीही किती तुम्हाला ओरडो, अचानक एखादा प्रसंग येऊ दे, की नाही इथे वाद चाललेत किंवा मुलगा आपल्यावर रागावला, चिडचिड झाली त्याची, तो रागावतोय, घरात पण काहीतरी झालं, पण तरी तुम्ही मन शांत ठेवा. कारण तुम्हाला तो एक मेसेज मिळाला, की नाही आज तुम्हाला शांतच राहायचंय. जसं आपण पेपर उघडतो, बऱ्याच वेळा कित्येक जणांना सवय असते, तुम्हाला असेलच असं नाही, की पेपर उघडून आपण त्याच्यात आपलं राशी भविष्य बघतो, की आज आपल्या राशी भविष्यामध्ये आपल्या राशीमध्ये काय लिहिलंय, की आज आपण काय केलं पाहिजे, काय हे. हा जो मेसेज आहे, पण तो इन जनरल झाला. पण तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी तुम्हाला तुमच्या स्वतःचा मेसेज हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही सकाळी उठून 5 मिनिटं डोळे मिटून बसणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही बसा उठल्या उठल्या. जसं तुम्ही उठून देवाला नमस्कार करता, तसंच तुम्ही आत्म्याला नमस्कार करा. स्वतःच्या आतल्या जे देवी देवता आहेत त्यांना नमस्कार करा. ते केलेत तर तुम्हाला जास्त त्यात सगळं तुमचं जे चक्र आहेत, साती चक्र, ती काम करण्यासाठी, त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा ते बॅलन्स राहण्यासाठी ही तुम्हाला मदत होईल. आणि तसंच तुमच्या पूर्ण जीवनात काय आनंद आहे, तुम्हाला दिवसभरात काय आनंद मिळतोय, तुम्हाला समजायला लागेल, एक एक गोष्टी समजतील. म्हणजे पहिले मला ही सवय नव्हती, त्यामुळे मी पण उठून सरळ कामाला लागायची. पण आता मी बसते, शांत बसते. भले मला पण एखाद दिवस मेसेज नाही मिळत, पण आपण जेव्हा शांत बसतो, तेव्हा आपला पूर्ण दिवसभराचा जो कार्यक्रम आहे, तो कसा शांतपणे करायचा आहे किंवा आपल्याला आज काय काय करायचंय, भले डोक्यात विचार नको येऊ देत, पण तुम्ही शांत बसाल,
त्या 5 मिनिटानंतर तुम्ही जी कामं कराल त्याच्यातला फरक आणि लगेच उठून कामं कराल त्याच्यातला फरक तुम्ही प्रयोग करून बघा आणि माझ्याशी ते नक्की शेअर करा. हा स्वतः माझा अनुभव आहे. त्यामुळे ही चक्र बॅलन्स व्हायला मदत होईलच. म्हणजे फक्त ध्यानच करा, डायरी लिहा किंवा ह्या गोष्टी नाही. तुम्ही 5 मिनिटं कोणतीही गोष्ट करायच्या आधी भले तुम्हाला कोणातरी म्हणजे एखादी मैत्रीण खूप रागीट असेल किंवा तुम्हाला तुमचं तिच्याशी पटत नसेल, पण काहीतरी परिस्थितीने तुम्हाला तिला आज फोन करायचा आहे आणि काहीतरी मेसेज द्यायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे की ती सरळ उत्तर देतच नाही. ती असो, तो असो, कोणीही व्यक्ती असो. तर तो फोन लावायच्या आधी पण तुम्ही 5 मिनिटं डोळे मिटून ध्यान करा. कुठलेच मनात विचार आणू नका. फक्त शांत व्हा, 5 मिनिटं डोळे मिटून बसा आणि मग फोन करा त्या व्यक्तीला. तर बघा त्या व्यक्तीचं पण वागणं बदलेल. तुम्हाला हा अनुभव घेऊन बघा आणि नक्की मला शेअर करा. तर हे आपण स्वाधिष्ठान चक्राचं बघताना आज ह्या नवीन गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या. हे युनिव्हर्सकडनंच तुम्हाला सगळे मेसेज मिळालेत. हे मी काही ठरवलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी आपसूक तुमच्यापर्यंत पोचायच्या होत्या. फक्त मी मध्ये माध्यम आहे, एवढंच नक्की. तर आज आपण ह्याचं बघतोय की ह्याच्यात म्हणजे काय घडतं, ऍक्शन आणि रिॲक्शन. म्हणजे आपण ऍक्शन करतो आणि रिॲक्शन ही ह्याची मेन गोष्ट आहे. अनुभव शक्ती या चक्रात खूप असते. ह्या चक्रांमुळे आपल्याला गिफ्ट्स मिळतात. म्हणजे आपण एखादं चांगलं काम केलं, कुणाला समजा आपला पदार्थ आवडला, त्याला खाऊ घातला, तर त्याच्याकडनं मिळणारी शाबासकी किंवा तृप्तता, की एखाद्या माणसाला खरंच त्याला तो पदार्थ आवडत असेल, आपल्याला समजणार पण नाही, पण आपल्याला करावासा वाटेल, की समजा आपल्याकडे कोणतरी पाहुणे आले आणि आपल्याला आज हाच पदार्थ करावासा वाटला, की नाही आज शिराच करायचा आहे. आपण काही ठरवलेलं नाही, अचानक करावासा वाटला. आणि समजा आपल्या आत्म्याला तो जो पाहुणा येणार आहे त्या आत्म्याला तृप्त करायचंय, हे कुठल्या तरी जन्मात ठरलेलं होतं आणि त्याला तो शिरा खायला घालायचा होता, म्हणून आपल्याकडनं तो घडवला गेला. आणि आपण त्याला जेव्हा तो खायला घालतो आणि तो तृप्ततेने म्हणतो की हो आज मला खूप बरं वाटलं, भले तो तोंडावर नाही म्हणणार, पण मनातून त्याची जी तृप्तता येईल, हे जे आपल्या आत्म्याला मिळालेलं गिफ्ट असेल. हे एक मी उदाहरण दिलं. मग हे कुठल्याही क्षेत्रात असू दे, कुठल्याही गोष्टीत असू दे, लहान मुलांचा अभ्यास करण्यात पण असू दे. तो आपण सतत त्यांच्या मागे लागून उपयोग नाही की अभ्यास करा, अभ्यास करा. त्यांना खरंच आतून जेव्हा वाटेल, त्यांच्या आत्म्याला जेव्हा वाटेल की नाही आज हा विषय आपण घेऊन अभ्यास करायचाच आहे, आणि तो मनापासून केलेला जो अभ्यास त्यांच्या मनात फिट होईल आणि ते जे विषय, त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या मनात साठवल्या जातील, त्याचा जो अनुभव त्यांना मिळेल तो जास्त फायदेशीर त्यांना ठरेल. हे प्रत्येकाने आपापल्या ह्याने ठरवलं पाहिजे. त्याच्यात जबरदस्ती करून कुठल्याच गोष्टी होणार नाहीत. म्हणून सकाळी कुठलंही काम करायचं, मुलांनी पण, तुम्ही मुलांना पण सांगा तुमच्या घरातल्या, की कुठलंही काम तुला करायचंय तर 5 मिनिटं आधी डोळे मिटून बस. मग त्याच्यात तू कुठलेही विचार आणू नको. असं काही नाही की ध्यानच कर, म्युझिक लाव. पण 5 मिनिटं आपलं मन, आपलं डोकं सगळं शांत करायचं आणि मग कामाला लागायचं. तर त्यांना पण चांगला अनुभव येईल. त्यांची पण राग, चिडचिड, कोण आपल्यावर रागावतंय, नाही रागावतंय, या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष त्यांचं पण दुर्लक्षित होईल. हा नक्की अनुभव करून बघा, घेऊन बघा. तसंच तुम्हाला समाजात पण अनेक नियम घातले जातात, की हेच करायचंय, तेच करायचंय, हे असंच वागायचंय. तर हे जे नियम घातले जातात, की म्हणजे समाजातलेच असं नाही, पूर्वी आपल्या घरांमध्ये बायकांना पण होते, की 7च्या नंतर बाहेर नाही जायचं किंवा बायकांनी घराबाहेरच नाही पडायचं. ह्या ज्या गोष्टींमुळे ना सगळ्या या आपल्या एनर्जी आहेत त्या दाबल्या जातात. म्हणजे आपल्या सगळ्या भावना, आपण काय करायचंय प्रत्येकाला, कारण प्रत्येक आत्मा वेगळं काहीतरी ठरवून आलेला असतो आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळ्या इच्छा असतात. तर ह्या सगळ्या समाजाने घातलेल्या नियमांमुळे, की बाईनी दिवाच नाही लावायचा किंवा बाईनी नारळ नाही फोडायचा. पूर्वापर आलेली पद्धत आहे की बाईनी नारळ नाही फोडायचा. तर मग का नाही फोडायचा हे पूर्वी पण कोणी प्रश्न नाही विचारले. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या एखाद्या बाईला फोडायचंच असेल आणि तिला जर जबरदस्ती म्हटलं की नाही नारळ नाही फोडायचा, किंवा तू, आता मी ऐकत आले होते की देवाला गंध बायकांनी नाही लावायचं, हळद कुंकूच व्हायचं देवाला. तर मग हे का करायचं? ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली एनर्जी दाबली जाते कुठेतरी, आणि मग ती एनर्जी दाबली की त्याचा कधीतरी स्फोट होतो.
त्यामुळे मग ह्या सगळ्या चक्रांचं बॅलन्सिंग बिघडतं आणि मग ते बिघडलं की एक एक आजार तयार व्हायला लागतात. मग आपण म्हणतो की ही सततच आजारी असते. का होतं हे? आजारपण का येतं? छोट्या छोट्या गोष्टीत असतं. काहींना सतत सर्दीचाच त्रास असतो. काहींना थोडे दिवस झाले क्लायमेट बदललं की ताप येतो, थकवा येतो. कित्येकांना बऱ्याच वेळा नुसता थकवा जाणवतो. मग लोक म्हणतात पण, अरे एवढ्या लहान वयात हा एवढा थकतो. पण ते कशामुळे घडतं? या चक्रांचं नीट बॅलन्सिंग झालं नाही, त्यांची ऊर्जाच आपण वाढवली नाही, तर मग हे सगळे आजार व्हायला सुरुवात होते. तर मग ह्या चक्राचं जर बॅलन्स झालं नाही, जसं मागच्या चक्राचं आपण बघितलं की तो बॅलन्स नसेल तर कोणते आजार होऊ शकतात, कोणत्या गोष्टी घडू शकतात. तसं आज ह्या चक्राचं आपण बघितलं तर ह्या चक्राचं बॅलन्सिंग नाही झालं. कारण हे चक्र म्हणजे आहे आपलं नवीन, आपण जीव निर्माण करणारं चक्र. क्रिएटिव्हिटी म्हणजे तेच आहे. कारण आपल्या ओटीपोटात असतं, तर ओटीपोटात आपलं मेन काय आहे? गर्भाशय. गर्भाशय म्हणजेच आपण नवीन जन्म देतो, नवीन एक क्रिएशन करतो, ते पण एक क्रिएशनच आहे. तर मग ती पण गोष्ट, नवीन जन्म देणं, नवीन क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण एका नवीन आत्म्यालाच जन्म देतो. नवीन म्हणजे मुलाला जन्म देतो तेव्हा एक नवीन जीव आपल्या पोटात आपण सांभाळतो 9 महिने, तो जन्माला येतो. तो एक नवीन आत्मा, आपला पण पुनर्जन्म होतो आणि त्याचा पण पुनर्जन्म होतो. तर हे ज्या गोष्टी आहेत या खूप आनंदाच्या पण आहेत आणि त्याच्यातून आनंद मिळवून घेऊन आपण त्या अजून लोकांना कसा आनंद देतोय ह्याचा विचार करण्याच्या गोष्टी आहेत. तर हे जे बॅलन्स नाही राहिलं तर आपल्याला काय होतं? कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, पाठदुखीचा त्रास होतो, अस्थमा, डायबेटीस, ब्लड कॅन्सर, एकटेपणा जाणवतो. ह्या अशा बऱ्याच गोष्टींचे आपल्याला तक्रारी दिसायला लागतात की हे असं का घडतंय? तर ह्या चक्राच्या नीट ऊर्जा न वाढली या चक्रामध्ये आणि हे बॅलन्स नाहीये, ह्यामुळे या गोष्टी घडतायत. हे आज आपण बघितलं. परत हे चक्र बॅलन्स नसेल तर जे आपण म्हणतो की हे ह्या लोकांना फार व्यसन आहे, तर व्यसन का लागू शकतं? तर जेव्हा तुमचं स्वादिष्टान चक्र बॅलन्स नसेल, त्याची ऊर्जा खूप कमी झाली असेल, तेव्हा ते लोक कुठेतरी आनंद शोधायला जातात. मग ते वाईट गोष्टींकडे जातात. मग ते दारूची सवय लागते, सिगरेट, गुटखा, मग कुठलीही ती असू दे सवय. लहान मुलं सुद्धा नको ते व्हिडिओ बघायला लागतात. मग आपण म्हणतो की अरे हा असं का बघतोय, हे ह्याच्यासाठी चांगलं नाहीये. मग हे का घडतं? हे जेव्हा आपल्याला जाणीव होते की नाही, जे चांगलं नाहीये ते आपण बघत चाललोय, चुकीच्या दिशेला चाललोय, तर तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे आपल्या स्वादिष्टान चक्राची ऊर्जा कमी झालीये. तर आपल्याला त्याचं बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग भले तुम्ही ऑरेंज कलरचा ड्रेस घाला, ऑरेंज कलरच्या वस्तू घ्या आणि त्याच्याबरोबर ध्यान करा. कारण ऑरेंज हा रंग ह्या स्वादिष्टान रंगाचा आहे, चक्राचा आहे. त्यामुळे हे चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तो ऑरेंज कलर पण जास्त मदत करेल. तुम्ही त्या गोष्टी घ्या त्या रंगाच्या आणि मग तुम्ही हळूहळू त्याची प्रगती होतीये की नाही ते तुम्हालाच जाणवेल. कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत फरक केव्हा जाणवेल? तुम्हाला स्वतःहून कुठल्या तरी गोष्टी आनंदाने कराव्याशा वाटतील. भले मुलं वाईट बघत असतील, काय असतील, त्यांना तुम्ही कसं हे कराल? तर त्यांना, तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला त्यांना काय आवडतंय, खरंच कुठला खायला पदार्थ आवडतोय, कशात रुची आहे त्यांची, तर तिकडे घेऊन जा त्यांना. तिथे गेलं की हळूहळू त्यांचं पण चक्र बॅलन्स होईल आणि तुम्ही ध्यान करता त्याच्यावर त्यांना पण बसवायला लागा. 5-5 मिनिटं त्यांना पण ध्यान करायला द्या. भले ते सुळबुळ करू देत, काही करू दे, पण 5 मिनिटं त्यांच्या पण आत्म्याला ती जी शांतता मिळेल, त्यांनी त्यांची पण ऊर्जा सगळी वाढायला सुरुवात होईल. चक्र त्यांची बॅलन्स होतील. म्हणजे आपण आपली आता माहित नाही, आपल्याला आत्ता उशिरा ज्ञान मिळालंय. पण हे ज्ञान मिळाल्यामुळे तुमच्या मुलांना लवकर ज्ञान मिळेल. हा घरात पूर्ण फरक पडतो. फक्त तुम्ही करता असं नाही. जेव्हा तुम्ही या दिशेला जाता, तेव्हा आपसूक हळूहळू, लगेच म्हणत नाही मी, महिन्यानी नाही, वर्षांनी नाही, फरक पडेल. पण हळूहळू तुमच्या घरातले सगळेच जण ही गोष्ट करायला लागतील. त्यांना पण या गोष्टी पटायला लागतील आणि एक एक सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला सुरुवात होतील. ह्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ताळमेळ, गणित बसवता येईल आणि चक्रांची
माहिती करून घेऊन तुम्ही केलं तर ह्या आजारापासून तुम्ही दूर राहू शकाल. तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न तरी करू शकाल की आपल्याला हे आजार होणार नाहीत, किंवा हे आजार झाले कुणाचं ऐकलं तर मग तुम्ही त्यांना मदत करू शकाल की नाही हे तू मेडिटेशन करून बघ. मग तुम्हाला युट्यूबवर पण मिळतातच. शिवाय आपले हे जे क्लास होणार आहेत तर हे व्हिडिओ नाही, सॉरी, ऑडिओ, हे जे रेकॉर्डिंग्स आहेत तर हे तुम्ही परत परत ऐकलेत तरी तुमचं चक्र बॅलन्सिंग होत राहील. कारण आपला मूळ मुद्दा किंवा मूळ उद्दिष्ट तेच आहे की आपल्याला ह्या सर्वात पहिले 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, पूर्ण रिलॅक्स व्हा. Archangel Michael and all archangels, Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, Lord Shiva, Ma Parvati, Lord Vishnu, Ma Lakshmi, Lord Brahma, Ma Saraswati, and all mighty gods and goddesses across all dimensions of diamond space, all frequencies, diamond consciousness, platinum consciousness, omega consciousness, alpha consciousness, Christ consciousness, Krishna consciousness, diamond energies, platinum energies, councils of love, light, healing, ascension, your individual ascension, karmic boat, akashic record, mineral kingdom, plant kingdom. Please support me, please support me, please support me in this healing, releasing, integration, meditation. Please support me, please support me, please support me. I also invite Father, Son, Mother, Moon. Please support me, please support me, please support me. हे धरणी माता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावली गेली असेल तर आम्हाला क्षमा कर. पण आता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे जलदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडनं तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावलं गेलं असेल तर आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझी माफी मागतो. पण आता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा.
हे अग्निदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल तर आम्हाला क्षमा कर आणि आता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे वायुदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल तर आम्हाला क्षमा कर. पण आता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे आकाश देवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल तर आम्ही तुझी क्षमा मागतो, आम्हाला माफ कर. पण आता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. या चक्रात कुठल्या मागच्या जन्माच्या कुठल्या रंगाबद्दलच्या भीती, कुठल्या गोष्टींबद्दलच्या भीती अडकल्या असतील तर या आज या चक्रांमधल्या सगळ्या वाईट गोष्टी, फिअर, ट्रॉमा, गिल्ट, एन्झायटी, डिप्रेशन, हुडू मॅजिक, ब्लॅक मॅजिक, हिप्नॉटिझम, ओट्स, वाऊस, प्रॉमिसेस, कॉन्ट्रॅक्ट्स, अग्रीमेंट्स, आणखीन काय निगेटिव्ह एनर्जीज, इमोशन्स, फिलिंग्स काय अडकले असतील तर ते महाकाल महाकाली, दोज निगेटिव्ह इमोशन्स बर्निंग इन द होली फायर ऑफ लॉर्ड शिवा महाशक्ती. महाकाल महाकाली, दोज निगेटिव्ह इमोशन्स बर्निंग इन द होली फायर ऑफ लॉर्ड शिवा महाशक्ती. दोज निगेटिव्ह इमोशन्स बर्निंग इन द होली फायर ऑफ लॉर्ड शिवा महाशक्ती. रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट.
कुठल्या जन्मात कोणाची गाजराची शेती असेल आणि ती करताना त्याला येणारे अनेक प्रश्न, झालेला तोटा, या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी त्याच्या मनात जी भीती बसलीये, काळजी, आलेला राग, त्यामुळे बसलेल्या त्या रंगाचा तिटकारा, सगळ्या वाईट गोष्टी ज्या कुठे कानाकोपऱ्यात अडकलेत, या स्वाधिष्ठान चक्रात अडकून पडलेत, त्या पण आज या प्रवाहाबरोबर रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, रिलीज विथ इज अँड ग्रेस, रिलीज विथ इज अँड ग्रेस. डिवाइन सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी. कुठल्या तरी जन्मात कोणीतरी शास्त्रज्ञ असेल आणि त्याला दिसणारी केशरी रंगाची, भगव्या रंगाची भीती, तो रंग दिसला की तो कुठलेच प्रयोग करू शकत नाही, अशी जी असलेली भीती किंवा त्या रंगामुळे झालेला त्याचं नुकसान, या सगळ्या ज्या वाईट गोष्टी कुठल्या कानाकोपऱ्यात अडकलेत, त्या पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस. डिवाइन सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी. परत एकदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. कुठल्या जन्मात कोणी लेखक आहे आणि तो फक्त भगवी रंगाच्याच पेपरवरती लिहितोय सगळ्या गोष्टी, त्या लिहिल्या तरच त्याच्या चांगल्या होतात. आणि एकदा चुकून त्याने पांढऱ्या कागदावर लिहिलं आणि त्याला जे आलेले तोटे, लोकांनी मारलेल्या सगळ्या दगड, टोमॅटो, काय गोष्टी ज्या फेकून मारल्यामुळे त्याचा झालेला प्रचंड अपमान, त्याला सहन न झालेल्या सगळ्या गोष्टी, त्याला आलेले वाईट प्रसंग, त्याच्यामुळे आलेला त्याच्यावरती जीव घेणा प्रसंग, त्या सगळ्या वाईट गोष्टी कुठे कानाकोपऱ्यात अडकलेत, त्या पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस, इज अँड ग्रेस. डिवाइन रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट. कोणी झेंडूची शेती करत असताना त्याला लागलेली कीड, त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या पिकाचं झालेलं नुकसान,
त्या सगळ्यामुळे सगळं त्याचं घर बरबाद झालं. सगळ्या लोकांनी त्याची चितू केली. त्याला आलेले हे सगळे अनुभव कुठल्या कानाकोपऱ्यात अडकलेत, ते पण आज या प्रवाहाबरोबर रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन सपोर्ट मी, डिवाइन सपोर्ट मी, डिवाइन सपोर्ट मी, डिवाइन रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट, रिलीज इट. कोणाचं तरी कपड्याचं दुकान आहे आणि त्याला आलेलं जे नुकसान, त्याच्यामुळे झालेल्या सगळी त्याची चिडचिड, सगळा राग, त्यामुळे ह्या जन्मातही त्याला आलेला सगळ्या कपड्यांचा तिटकारा, भगवी रंगाचं, केशरी रंगाचा आलेला राग, त्याच्यावरची चिंता, काळजी सगळं आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ दे. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन डिवाइन सपोर्ट मी, सपोर्ट मी, सपोर्ट मी. कोणाचं खेळण्याचं दुकान असेल आणि तिथे आलेला त्याला तोटा, झालेलं नुकसान, त्याच्यात झालेली मानहानी, ह्या सगळ्या वाईट गोष्टी आणि त्याच्यामुळे तो त्या सगळ्या भगवी केशरी रंगाच्या खेळण्यांना दिलेला त्यांनी दोष, या सगळ्या गोष्टी पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, divine release with ease and grace, divine release with ease and grace, divine support me, support me, support me. कुठल्या तरी जन्मात एखादी गृहिणी असेल आणि तिच्याकडनं कुठले गोड पदार्थ बनवायचे चुकले, तिला सांगितलेली जी जबाबदारी ती तिला जमली नाही, नीट सांभाळता आली नाही, त्यामुळे आलेल्या सगळ्या गोष्टींचा राग तिच्या डोक्यात एक कुठेतरी बसलं की नाही, केशरी रंगाचं किंवा भगव्या रंगाचं काही मी वस्त्र घातलं की मला काही जमतच नाही, किंवा त्या पदार्थाचाच रंग तो असेल तर मला ते जमत नाही, ह्या ज्या गोष्टी कुठे दाबून बसलेत, सगळ्या अडकलेत, त्या पण आज या प्रवाहाबरोबर रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस.
कुठल्या जन्मात कोणी मुलं खेळतायत आणि त्यांचा चेंडू एकाच्या घरी गेला आणि ते ज्या घरात गेले तिथे तो बॉल आणायला, पण तिथले ते घरातले खूप खडूस होते. त्यांनी तो बॉल चिरून फेकून दिला. त्यांच्या खेळात आलेला व्यत्यय, असे वाईट प्रसंग, सगळ्या गोष्टी कुठे कानाकोपऱ्यात अडकल्या असतील आणि ह्या सगळ्याचा संबंध या रंगाशी, या चक्राशी असेल आणि त्या गोष्टी या चक्रात अडकल्या असतील तर त्या रिलीज होदेत, रिलीज होदेत, रिलीज होदेत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस. सगळ्या देवी देवतांचे आभार माना. त्रिदेव, त्रिदेवी, लॉर्ड शिवा, मा पार्वती, लॉर्ड विष्णू, मा लक्ष्मी, लॉर्ड ब्रह्मा, मा सरस्वती, सगळ्यांच्या डिवाइन एनर्जीज, डिवाइन फिलिंग्स, सगळ्यांनी आज ह्या कार्यासाठी मदत केली, साथ दिली. त्या सगळ्यासाठी हायर सेल्फ, स्पिरिच्युअल गाइड्स, ऑल डिवाइन मास्टर, ऑल डिवाइन गाइड्स, ऑल डिवाइन एंजल्स, डमरू एनर्जी, कृष्णा एनर्जी, घंटा एनर्जी, सगळ्या एनर्जीजना मनापासून थँक्यू, 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 ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. या चक्रामध्ये आता आपण बॅलन्स केल्यावर इथे महासरस्वती देवींना आपण आवाहन केलं की आता तुम्ही आमच्या इथे स्थानापन्न व्हा आणि सगळं सूत्र सांभाळा. आता त्यांनी सूत्र सांभाळल्यामुळे आपल्या ह्याच्यातली चक्रातली गेलेली सगळी भीती, भय सगळं दूर होऊन आपल्यातली उद्यापासून तयार होणारी क्रिएटिव्हिटी, येणारं बळ, वाढत जाणारे, ह्याची ऊर्जा वाढणारे, त्याबद्दल ह्या सगळ्या देवी देवतांचे परत एकदा मनापासून आभार मानूया आणि ते आपल्याला जे भरभरून आशीर्वाद देत आहेत त्याचा आपण स्वीकार करूया.
Gratitude, 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 all divine master, all divine guides, all divine angels. थँक यू, थँक यू, थँक यू. आता आपण पूर्ण सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद त्यांचा स्वीकार करूया आपल्या ह्या डमरू एनर्जीनी. डमरू एनर्जीज बरोबर सगळ्या देवी देवतांना सांगा की आम्ही मनापासून तुम्ही दिलेल्या आशीर्वादाचा स्वीकार करतोय, स्वीकार करतोय, स्वीकार करतोय, स्वीकार करतोय. Integrate, 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 all divine energies, integrate, 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 integrate. All divine energies, integrate, 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 integrate. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये एक एक सेल्स मध्ये, ऑर्गन्स मध्ये सगळीकडे डिवाइन एनर्जीज पसरत चालली आहेत. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. Integrate, integrate, all divine energies, please support me. Integrate, integrate, integrate.
integrate my divine energy, integrate my divine energy, integrate my divine energy, divine support me to integrate all divine powers, integrate. Thank you. धन्यवाद. तुमचे पण सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही पण मला आज ह्या माझ्या मेडिटेशन मध्ये आपल्या या सगळ्या चक्रांच्या बॅलन्सिंग मध्ये साथ दिलीत. सगळ्या देवी देवतांचे, तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. आता पुढच्या क्लासमध्ये भेटूच. काही शंका असतील, काही असेल तर नक्की विचारा. नक्की आपण त्याच्यावरती बोलू. आता एनर्जीज मध्ये असाल तर तसेच आराम करा. भरपूर दिवसभर पाणी प्या आणि पूर्ण रिलॅक्स व्हा. आणि आजचं हे मेडिटेशन कमीत कमी 2दा तरी नक्की रिपीट करा. धन्यवाद. थँक्यू.